महाराष्ट्र डिजिटल मीडिया असोसिएशनच्या वतीने आज हिवाळी अधिवेशनादरम्यान सरकारकडं प्रशासनाकडं मागणी केली गेली आहे आणि त्याच मीडियाचे सगळे कमिटीवरले सदस्य मंडळी माझ्यासोबत आहेत. काय सर, प्रामुख्यानं कोणकोणती मागणी केली आहे या पत्राद्वारे? सर्वात प्रथम दैनिक सूर्योदय जे चॅनल आहे त्यांचं आम्ही आभार व्यक्त करतो, कारण का अशा विषयाला प्रसिद्धी देण्याचं काम ते करतायत. आपल्या सर्व जे वाचक आहेत त्यांना आणि जे दर्शक आहेत त्यांना सांगू इच्छितो की केंद्र सरकारच्या वतीनं 1 मार्च 2024 पासून नवीन कायदा लागू झालेला आहे वर्तमानपत्र नोंदणीसाठी. पूर्वीचा जो कायदा होता तो इंग्रजकालीन कायदा होता. आता त्याऐवजी जो नवीन ॲक्ट आलेला आहे आणि त्यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या सर्व वर्तमानपत्रांना त्यांच्या ज्या काही नोंदण्या होत्या जुन्या त्या नवीन कायद्यानुसार पोर्टलला घेऊन व्यवस्थित त्याचं नियमितकरण करायला सांगितलं. मात्र परिस्थिती अशी आहे की अनेक वर्तमानपत्र जे सध्या चालू आहेत देशभरामध्ये त्यापैकी 80% जास्त लोकांनी त्याचं कुठल्याही गोष्टीची पूर्तता केलेली नाही. आणि यामुळं जे लोक नवीन नोंदणी करतायत, नवीन प्रेस रजिस्ट्रार जनरलच्या अंतर्गत जे प्रेस सेवा पोर्टल आहे तिकडं नोंदणी करतायत, ते नोंदणी करूनही त्यांना सरकारी कुठल्याही प्रकारचे लाभ मिळत नाही, कारण का अगोदरच्या लोकांनी ते सर्व ब्लॉकेजेस केलेले. आमची सरकारकडे मागणी अशी आहे की तुम्ही जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या मार्फत एक सर्वेक्षण करा आणि जे जुने वर्तमानपत्र जे केवळ कागदोपत्री निघतात आणि कागदोपत्री जे सर्व जाहिराती घेतात त्या सर्व याचं एक नियमित करून त्यांना करून घ्या. त्यांना संधी द्या, आम्ही असं नाही म्हणत, त्यांना संधी द्या. मात्र जे नवीन लोक आहेत जे सर्व बाबीची पूर्तता करतात त्यांना जाहिरातीसुद्धा तुम्ही द्यायला पाहिजे. आणि याचबरोबर आम्ही डिजिटल मीडियाचे सुद्धा काही प्रश्न मांडले, जसं की डिजिटल मीडियाच्या संदर्भात. डिजिटल मीडियामध्ये कोणकोणते सध्या प्रश्न सध्या आहेत? महाराष्ट्र सरकारने आपले सध्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, हेच 2018मध्ये जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी डिजिटल मीडिया पॉलिसी आणली. मात्र त्यांना परत मुख्यमंत्रीपदाची टर्म भरून त्यावर कुठलंही आत्तापर्यंत कामकाज झालेलं नाही आहे. फक्त एक GR काढला सरकारने आत्तापर्यंत. तर आमचं असं मत आहे की डिजिटल मीडियाचे जे पत्रकार आहेत त्यांचं नियमितकरण व्हायला पाहिजे. छत्तीसगडसारखं छोटं राज्य जे की आपल्या महाराष्ट्रातल्या 2-3 जिल्ह्या मिळून जेवढं म्हणजे हे आहे तेवढं छोटं राज्य आहे, त्या राज्यांनी स्वतःची डिजिटल मीडिया पॉलिसी आणलेली आहे. आमचंही असं मत आहे की डिजिटल मीडियाचे जे पत्रकार प्रामाणिकपणे काम करत आहेत आणि सरकारच्या सर्व योजनांची प्रसिद्धी आणि बाकीच्या गोष्टीची प्रसिद्धी देऊन लोकांपर्यंत पोहोचवत आहेत सर्व काम, तर त्या लोकांना एक सर्टिफिकेशन जे आहे तर त्याची अत्यंत गरज आहे. कारण अनेक लोक जे आहेत तर ते डिफॉमेशन नोटीस किंवा त्यांच्या रेग्युलेशनच्या संदर्भातल्या इतर पत्रकारांसोबत होणारे क्लॅशेस अशा अनेक अडचणींना सामोरे जात आहेत. आमचं असं सरकारला मागणं आहे की डिजिटल मीडियामध्ये जी मंडळी खरोखर खूप चांगलं म्हणजे काम करत आहे तर त्या सर्वांना एक नोंदणी क्रमांकाची एक सिस्टीम जे आहे, रेग्युलेशन जे आहे ते त्यांनी करायला पाहिजे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सरकारने कोणतंही काम आतापर्यंत केलं नाही. मग केंद्र सरकार भाजपचं आहे, राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे, नेमकं काय चालू आहे? म्हणजे मीडियाच्या लोकांना हा प्रश्न पडला. आणि जर हे असंच चालू राहतं मला वाटतं की मीडियांनी सुद्धा सरकारच्या जे काही प्रसिद्धी कार्यक्रम आहेत या सर्वावर बहिष्कार टाकला पाहिजे. काय खरं तर पत्रकारांना देखील खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. कधी पत्रकारांवरती हल्ले देखील होत आहेत. अशा खूप घटना ज्या आहेत ते घडतात. त्यावरून काय वाटतं? पत्रकारावरचे हल्ले होण्यामागचं जे कारण आहे की सरकारने कुठल्याही गंभीर त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही गंभीरपणे. आज सर्व क्षेत्रामध्ये सरकार कायदे बनवत आहे, अधिक कडक कायदे बनवत आहे. मग पत्रकारांची सुरक्षा ही सुद्धा सरकारची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं की पत्रकारांवर जे होणारे हल्ले आहे याला वचक बसणं गरजेचं आहे. कारण पत्रकार हा समाजाला जागरूक करण्याचं अतिशय महत्त्वाचं काम करतो. समाजामध्ये जे समाज विरोधी घटक असतात त्या लोकांना उघडं पाडण्याचं काम करतो. आणि हे सरकारचं, खरं तर हे सर्व सरकारचं काम आहे. ते त्याला खांद्याला खांदा लावून जर पत्रकार करत असेल तर पत्रकाराच्या संरक्षणाची जबाबदारीसुद्धा सरकारची आहे. तर सरकारने त्यांना संरक्षण द्यायला पाहिजे. आणि पत्रकार संरक्षण कायदा जो फक्त आत्तापर्यंत कागदावर अस्तित्वात आहे त्याचं नोटिफिकेशन काढून तो ॲक्च्युअलमध्ये त्याला इम्प्लिमेंट केलं पाहिजे. खरं तर बरेच काही यूट्यूबर्स आहेत ज्यांनी आपले अकाउंट चालू केले, त्याच्या माध्यमातून चांगल्या जेवढं पॉझिटिव्ह बातम्या आहेत ते देण्याचं काम करत आहेत. मात्र त्यांना या ठिकाणी पास मिळाले नाही, तर त्यावरून देखील पत्रकारांमध्ये नाराजी आहे. यूट्यूबवर खरं तर सर्वात महत्त्वाचा घटक आहे सध्या तरी प्रसिद्धीच्या दृष्टीनं. कारण बाकीचं दैनिक असेल किंवा बाकीचे साप्ताहिक असेल या लोकांना जे पासेस देतात हे प्रसिद्धी नाही देऊ शकत. हे लोक फक्त यांच्याकडे नोंदणी आहे आणि म्हणून ते प्रसिद्धी वापरतात. यूट्यूब हा सर्वात लवकर लोकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. मला असं वाटतं की यूट्यूबमध्ये जे पत्रकार खरोखर चांगलं काम करतात त्यांना पासेस द्यायला काहीही हरकत नाही. गव्हर्नमेंटनी या गोष्टीचा नक्की विचार करावा. आणि येणारं जे पुढचं अधिवेशन जे मुंबईत असेल त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तोपर्यंत सरकारने
एक प्रॉपर इम्प्लिमेंटेशन प्रणाली जी आहे ती इम्प्लिमेंट करावी आणि यूट्यूबच्या लोकांनासुद्धा त्यांनी द्यावं. उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी, उत्तर प्रदेशसारखं जे राज्य आहे जिथे भाजपचं सरकार आहे, त्या ठिकाणी जे तिथले मंत्री महोदय आहेत उत्तर प्रदेश सरकारचे, ते यूट्यूबर्सकडे इंटरव्ह्यू देण्यासाठी, मुलाखती देण्यासाठी रांगा लावतात. त्यांच्याकडे वेटिंग आहे उत्तर प्रदेशमध्ये. महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती आहे की भारतातलं महत्त्वाचं राज्य उत्तर प्रदेश पाठोपाठ जे सर्वात मोठं राज्य आहे महाराष्ट्र, त्या ठिकाणी सुद्धा भाजपचं सरकार असून हे कामं यूट्यूबच्या संदर्भातल्या ज्या काही मागण्या आहे त्या मान्य का होत नाहीत? नेमकं इथं म्हणजे बाकीचे जे दोन पक्ष जे आहेत सरकारमध्ये त्यांना काही याच्या अडचणी तर नाहीत ना, अशी पण शंका आमच्या सर्व पत्रकारांना येत आहे सध्या तरी. धन्यवाद. खरं तर या हिवाळी अधिवेशनादरम्यान जी पत्रकार बांधवांकडून जी मागणी केली गेली आहे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून, असोसिएशनच्या माध्यमातून, मात्र या मागणीनंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूरज मुडिया, नागपूर.